नेमकी काय काय प्रक्रिया झाली का? सोलापूर महानगरपालिकेमध्ये विशेष सात समितीचे या ठिकाणी सभापती निवडीसाठी आज इच्छुक फॉर्म भरण्यात आले. सर्वांना सर्व सदस्यांना समान संधी या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सभापतींना कसं न्याय देता येईल आणि सर्वांना कसं न्याय देता येईल या दृष्टिकोनातून आज सभापती पदासाठी इच्छुकांनी फॉर्म भरलेला आहे. त्यात स्थापत्य समिती सभापतीसाठी चिप्पा विजय भुमैया यांचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे. वैद्यकीय सहाय्यक आरोग्य समितीसाठी खटके सुनील पांडुरंग यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे. विधी समितीसाठी वाघमोडे सत्यजित सुबोध यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे. तसेच शहर सुधारण समितीसाठी स्वाती दत्तात्रय बडगू यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे. मंड्या आणि उद्यान समितीसाठी राजशेखर मल्लिकार्जुन पाटील साहेब यांचा या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे. तसेच कामगार व समाज कल्याण समितीसाठी सभापतीपदासाठी पवार श्रद्धा किरण यांचा या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे. महिला बालकल्याण समितीसाठी निर्मला हरी जंगम यांचा या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे. सर्वांना या ठिकाणी काम करण्याची चांगली संधी आहे या दृष्टिकोनातून आज सभापती पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे. त्याची पुढची प्रोसेस काय असणार? उद्या या ठिकाणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उद्या निवड या ठिकाणी या सर्वांची निवडणूक पार पडणार आहे. जाहीर असं म्हटलं जात आहे की सर्वसाधारण सभेमध्ये काही सदस्य वगळून नव्याने सदस्य घेण्यात आलेले आहेत आणि जे प्रसिद्ध झाले आहेत त्या सदस्यांना बाहेर काढून नव्याची म्हणजे समावेश करण्यात आले. याच्यामध्ये सत्यता आहे का काय? नाही तसं काय नाही आहे. सर्वांना समान संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. नवीन सदस्य वगैरे काय? नवीन सदस्य प्रत्येकाही एक वर्षाची कमिटी असणार आहे आणि प्रत्येकाला समान संधी मिळणार आहे आणि दरवर्षी प्रत्येकाला समिती मिळणार. ही समिती आहे ती एक वर्षासाठी डिक्लेअर केल्यावर सदस्य बदलता येत नसतात. परत कुठं बदलते? महापौरांना प्रश्न आहे माझा. सदस्य निवडीचे जे काही प्रक्रिया पार पाडली त्या सदस्यामध्ये सदस्य नाव 2 नावं वगळण्यात आली. नाही तसं कुठली 2 नावं घेतली असं तसं कुठलेही त्यात या ठिकाणी केलं नाही. तुम्ही वाटलं सर प्रोसिडिंग बघू शकता. यात आपण कुठलेही नाव बदललं. आज आमच्या 7 विशेष समित्यांच्या सर्व सभापती पदाचे फॉर्म आम्ही भरलेले आहेत. सर्व मतदारसंघातल्या सर्व लोकांना समान संधी देण्याचा भारतीय जनता पार्टीने प्रयत्न केलेला आहे आणि सर्व नवीन जुन्या या लोकांचा संगम करून सर्वांना संधी दिलेली आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत लोकांना असं वाटत होतं की या समित्यांना काही महत्त्व नाही आहे, परंतु म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा मँडोला नगरसेविका झाले त्यानंतरचा असा एक प्रघात होता की जे विषय अजेंड्यावरती येतात जे विषय महानगरपालिकेमध्ये चर्चा होती ते विषय त्या समित्यांच्या मार्फत येत होते. आताही तोच प्रयत्न आम्ही करणार आहोत की प्रत्येक समितीकडून तो विषय, स्थापत्याचे विषय असतील तर स्थापत्याला, न्यायप्रविष्ट विषय असतील तर विधी व न्याय समितीला, शहराच्या सुधारणाचा विषय असेल तर शहर सुधारणा समिती, त्याचबरोबर महिला बालचे विषय असतील तर महिला बाल कल्याण समिती, त्याचबरोबर मंड्या उद्यानचे विषय असतील, आरोग्याचे विषय असतील, त्या समित्यांमार्फत ते विषय आले तर त्या समित्याच्या सदस्यांना पण अभ्यास करायला संधी मिळेल. त्यानिमित्ताने त्या गोष्टीला त्यांना भेट देता येईल आणि त्यातून त्यांना काही सुधारणा करायच्या असतील तर त्याच्यामध्ये बजेट उपलब्ध करून देता येईल आणि त्यामध्ये सर्वांगीण विकासासाठी या समित्यांचा जास्तीत जास्त वापर करून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आम्ही नक्की करू. नाही विचारा ना तुम्ही. आज विशेष समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया पार पाडली. फॉर्म भरला कशा पद्धतीचे निकष लावले? आत्ता विशेष समितीचे जे सदस्य निवडले होते त्याच्यातनं सभापतीसाठी त्या पद्धतीने जे नगरसेवक ॲक्टिव्ह आहेत, चांगलं काम आहे असं सगळ्या पार्टीने एकत्रितपणे विचार करून म्हणजे महापालिकेतले सर्व कॅबिनेट, शहराध्यक्ष आणि सर्वांना विश्वासात घेऊन या संदर्भातल्या या निवडी केलेल्या आहेत. निश्चितपणाने या समित्या ज्या होतात हे वर्षानुवर्ष या समित्या आपण करतो, पण या समितीचं कामकाज प्रभावशाली होण्यासाठी आत्ता आमची जी बैठक झाली त्याच्यात असं आम्ही ठरवलं की या समितीच्या वारंवार बैठका व्हाव्यात. सभागृहाकडे येणारे विषय
त्या समितीत असलेल्या अडचणी ह्या त्या समितीच्या मार्फतच याव्यात. त्यांनी बैठक घेतल्यानंतर तिथं ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसाठी काही निधी लागत असेल तर सभागृहाकडं ते विषय पाठवण्यात यावे अशा उद्देशाने ह्या सगळ्या समित्या केल्या, सभापती केलेले आहेत आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळात या सर्व समित्याचं चांगल्या पद्धतीने काम तुम्हाला दिसेल. सभापती निवडीची प्रक्रिया बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की मध्य आणि दक्षिणचा प्रभाव जास्त आहे. उत्तरला उत्तम आप तरी तसं काय नाही. उत्तरचे स्वाती बडगू उत्तरचे आहेत, सुनील खटके उत्तरचे आहेत. 7च समित्या आहेत. 7पेक्षा जास्त करता येत नसल्यामुळं 2. प्रमाण वगैरे कसं ठेवलंय काय प्रमाण वगैरे काय नाही. साधारणपणे समित्या ज्या केल्यात त्याच्यातले जे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वच कार्यकर्ते चांगले, सर्वच नगरसेवक चांगले आहेत, पण आता पहिल्या टप्प्यात प्रत्येकाला संधी मिळत राहील. ह्या निवडीच्या प्रक्रियेवर सभागृह नेते म्हणून तुमचा प्रभाव जास्त दिसतो? नाही, तसं काय नाही. सगळ्यांचा सामूहिक निर्णय हा, कारण सामूहिक पद्धतीने हे सगळं चालवावं लागतं. सामूहिक पद्धतीने महापौरांचं मार्गदर्शन असेल, शहर अध्यक्षांचं मार्गदर्शन असेल, यांच्या मार्गदर्शनानेच हे सगळे प्रक्रिया आपण पार पाडली. नौक्यांना न्याय दिला असं वाटतं जास्त. नौख्यांना न्याय म्हणजे काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. शेवटी तुम्ही संधी दिल्याशिवाय त्यांच्यातलं स्पार्क तुम्हाला कळणार नाही. त्याच्यासाठी नौख्यांना संधी काही प्रमाणात दिली, काही जुन्यांना थांबवण्यात आलं आहे, काही नौख्यांना संधी दिली. सर्व सभापतींना आणि सर्व सदस्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.